तर नमस्कार मंडळी. संध्याकाळच्या वेळेस आहे ना माझी दुसरी बहीण देखील यात्रेसाठी आली होती आणि तिला ना छोटं बाळ आहे, पण तरी ती यात्रेला आली होती बरं का. नंतर ना आमच्या वेदाला तर दमच नव्हता निघत. तिला तर पहिल्यांदा मावशीचं बाळ बघायला जायचं होतं, त्यामुळे आम्ही गेलो मावशीचं बाळ बघायला. नंतर संध्याकाळच्या वेळेस ना आम्ही जाणार होतो कीर्तनासाठी, त्यामुळे छान प्रकारे ना रेडी वगैरे झालो होतं आणि नंतर मग गेलो होतो आम्ही मंदिराजवळ. तिथे सप्ताह बसला आहे ना, तर त्या कीर्तन ऐकायला. तर तिथे गेल्यावर ना वेदाची वेगळीच मस्ती चालू होती, पण नंतर ना ती कीर्तनातच झोपी गेली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी बघा मी करत होते पुऱ्या, कारण ना त्यांना यात्रेला असा नैवेद्य वगैरे करावा लागतो आणि आमच्या वहिनीबाई तिथे नाही आहेत, त्यामुळे मग चुलती म्हटली की मला थोडी मदत कर, म्हणून मग मी तिला गेले होते थोडी मदत करायला. मी छान आहे ना तिला पुऱ्या लाटून दिल्या आणि माझी वेदा देखील मला मदत करत होती बरं का. तिने ना छान प्रकारे अशा पुऱ्या घेऊन ना आजीला तळण्यासाठी देत होती. छान प्रकारे आजीला मदत वगैरे केली. नंतर आम्हाला रेडी व्हायचं होतं, पण त्याआधी ना भैया आला होता साड्या घेऊन डायरेक्ट घरी. घरी आला होता म्हटल्यावर यांना काय दम निघणार आहे का, डायरेक्ट साड्या बघायला सुरुवातच केली. नंतर ना साड्या आवडल्या होत्या, पण भैया काय प्राईस जमून द्यायना, म्हणून मग साड्यांचा ना प्लॅन कॅन्सल केला. नंतर ना आम्ही सगळे चालू होतो, दुसऱ्या बहिणाबाई आल्या होत्या. नंतर ना मग छान रेडी झाली होती आणि माझी वेदा पण छान रेडी झाली होती आणि आम्हाला जायचं होतं यात्रेमध्ये जरा शॉपिंग करायला. चला भेटूयात आपण डायरेक्ट यात्रेमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलला आहे ना सबस्क्राईब करा. बाय.